अहिल्यानगर येथील युवक धीरज परदेशी याच्या हत्या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी यांनी याचा फेक नेरेटिव्ह तयार करून लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण केली. परंतु अहिल्यानगरचे SP सुदर्शन मक्का यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्या वेळेला घटना घडली त्यानंतर लगेचच स्टेटमेंट जाहीर केले की ही हत्या पूर्वनियोजित कट होता. प्रसारमाध्यमांच्या विविध स्रोतांमधून सुद्धा आपणाला न्यूज 24 असू द्या किंवा इन्फ्लुएन्सर यांच्या माध्यमांमधून सुद्धा आपणाला असे लक्षात येत आहे की हा जो दोन्ही समाजामध्ये फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होता हा पूर्णपणे चुकीचा आहे. ज्या वेळेला धीरज परदेशी याचं शव पोलीस मुख्यालयाच्या समोर आणण्यात आलं SP चौकामध्ये, त्यावेळेला त्या ठिकाणी धीरज परदेशी या युवकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीनं करता आलं पाहिजे हे होणं गरजेचं असताना फक्त दोन समाजामध्ये कशा पद्धतीने एक आगीत तेल ओतण्याचं काम या लोकप्रतिनिधींकडून झालेलं आहे हे अत्यंत दुःखद आहे. कारण यामध्ये मित्रांनो नुकसान हे गरिबांचं होत असतं, सर्वसामान्यांचं होत असतं. भाषणं देणारी, दंगल पेटवणारी लोक आपापल्या घरी निघून जातात, परंतु याची झळ शासनाला, सर्वसामान्यांना बसत असते. म्हणून आपण सर्वांनी या घटनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. नगरमध्ये जी अशांततेची परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावर योग्य प्रमाणे कंट्रोल करून शांतता राखण्याचे जे कसरतीचे काम सुदर्शन मक्का आणि त्यांच्या सहकार्याने केले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याचेही धन्यवाद.